शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अजय चौधरी आपल्यासोबतच आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन तुम्ही औचित्याचा मुद्दा आज मांडलेला आहात। करमाफी मुंबईतील ज्या इमारती आहेत, जुन्या इमारती आहेत, त्यांना मिळाव्या असं तुम्ही म्हणत आहात, काय सांगाल याच्याबद्दल? आज औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी विधिमंडळामध्ये मागणी केली की मुंबईतील 500 चौरस फुटापर्यंतच्या मालमत्तांना कर माफ करण्यात आला। हा कर माफ करताना तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अध्यादेशाद्वारे ही कर माफी दिली होती। त्यामुळे 500 चौरस फुटाच्या अनेक लाखो सदनिका धारकांना यांचा फायदा झाला होता। परंतु आता आपल्याला माहिती आहे की विकास नियंत्रण नियमावली 2034 नुसार आणि वेगवेगळ्या पुनर्विकासाची वेगवेगळी धोरणं जाहीर झाल्यानुसार समूह पुनर्विकासामध्ये ह्या सदनिका 550 चौरस फुटापर्यंत 650 चौरस फुटापर्यंत मिळू शकतात। आणि मग त्या जुन्या इमारती असतील, म्हाडाच्या इमारती असेल, याचा जर समूह पुनर्विकास केला तर याचा फायदा रहिवाशांना मिळू शकतो। परंतु ह्या वाढलेल्या सदनिकांमुळे 100% मालमत्ता कर भरावा लागेल, म्हणून ही 500 चौरस फुटापर्यंतची मालमत्ता माफीची कराची जी मर्यादा आहे ती 700 फुटापर्यंत करा, अशा प्रकारची मागणी आज मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली, जेणेकरून मुंबईतला मूळ मुंबईकर मराठी माणूस हा इथे टिकेल, त्याला सदनिका मालमत्ता कराच्या ओझ्याखाली विकावी लागणार नाही आणि मूळ मुंबईकर असणारा मुंबईत टिकून राहील, या उद्देशाने मागणी केलेली आहे। आणि मला खात्री आहे की सरकार याचा गांभीर्याने विचार करेल आणि 500 चौरस फुटापर्यंतची असणारी मर्यादा 700 चौरस फुटापर्यंत नेल आणि मालमत्ता कर माफ करतील असा मला विश्वास आहे। पण साधारणतः ज्या प्रकारे मागणी तुम्ही करता, कशामुळे रखडलंय, काय सांगाल एकंदरीत? ना आतापर्यंत 500 चौरस फुटापर्यंतच्या मालमत्तांना करमाफी होती निवासी सदनिकांना, आता ती 700 फुटापर्यंत करा अशी मी नव्याने मागणी करत आहे। ही प्रथमतः मागणी केली जाते आणि मी त्याचा नक्कीच पाठपुरावा करून ही मागणी मान्य करून देईन। अजयजी, मंत्रिमंडळाचा जो काही एकंदरीत विस्तार झाला, त्या विस्तारामध्ये जर आपण पाहिलं तर मुंबईला केवळ 2च मंत्रिपदं आली आहेत। काय सांगाल एकंदरीत, जो मुंबईतून सर्वाधिक आमदार असतील ते सुद्धा निवडून आलेले असताना 2च मंत्रिपदे मुंबईला आले? या सगळ्या जडणघडणमध्ये आपण साधारण पाहतोय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, परंतु झालेले मंत्री मला कुठे खुश दिसत नाहीयेत, कुठे जल्लोष नाहीये, कुठे आनंदी वातावरण नाहीये, पण नक्कीच अंतर्गत काहीतरी धुसफूस आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार होऊनही खाते वाटप अजूनही जाहीर झालेलं नाही। एक तर मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळ स्थापन होण्याला वेळ लागला, आता विस्ताराला वेळ झाला, आता खाते वाटपाला वेळ होत आहे आणि हे या सरकारला खरं म्हणजे अपयश आहे। कारण तातडीच्या कालावधीमध्ये अधिवेशनच्या वेगवेगळ्या प्रश्नांना, वेगवेगळ्या विषयांना मंत्र्यांनी उत्तर देणं त्या खात्याचे अत्यंत आवश्यक होतं, पण ते झालेलं नाही। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल।